शेतकरी मित्रांनो, सध्या सोयाबीन हे 35 ते 40 दिवस झालेलं आहे. तर अशा अवस्थेमध्ये फुलं लागण्याची वेळ आली आहे. तर फुलं लागण्याच्या वेळेस आता आपण दुसरा फवारा कसा द्यायचा, कुठला द्यायचा? तर सध्या याच्यावर रोगराई कुठली आहे हे आपल्याला बघावं लागेल. तर सध्या रोगराई जी आहे ही आहे इथं बघा, पानं कातरत आहे कशा प्रकारे. यामुळं फुलाला पण धोका होऊ शकते आणि फुलं लागायला सुरुवात पण झालेली आहे. हे बघा, बलदेव 47 सुपर ही व्हरायटी आहे. 2 ओळीतलं अंतर इथं ठेवलेलं आहे आपण. इथं 1.5 फूट, एकर 20 किलो बियाणं पेरलेलं आहे. URB प्रक्रियायुक्त आहे. त्याच्यामुळं आपल्याला याच्यावर फवारणीमध्ये कीटकनाशक इथं चालते. बुरशीनाशक जर घ्यायचं असलं तर या फवारणीपर्यंत चालते. टॉनिकची गरज नाही, विद्राव्य खताची गरज नाही. 19-19 वगैरे किंवा 12-61 0-32 असं कुठल्याही प्रकारचं विद्राव्य खत टाकायची गरज नाही URB प्रक्रियायुक्त असल्यामुळं. कारण URBमध्ये सर्व घटक येतात, त्यामुळे आपल्याला कसली गरज पडत नाही. तर सध्या अवस्था चांगल्या प्रकारे आहे. साधारण 1.25 ते 1.5 फुटाची उंची झालेली आहे. आता वाढीला सुरुवात होईल, कारण आता फुलापासूनच वाढीला सुरुवात होत आहे. तर आता फवारणीमध्ये आपण काय द्यायचं? तर आता सध्या आपली फवारणी चालू आहे. तर फवारणीमध्ये आपल्याला द्यायचं आहे इथं कीटकनाशक. तर आपण इथं कीटकनाशकामध्ये काय घेतलं हे बघूया. तर आपण इथं कीटकनाशकामध्ये काय घेतलं, तर इथं घेतलं आहे आपण 12 झाईड. तर 12 झाईड घेतलेलं आहे. याच्यात इमामॅक्टिनचं प्रमाण आहे, नोवालुरॉन आहे 5.25 प्लस इमामॅक्टिन 0.9. हे अळीसाठी घेतलं. आणि सोबत आपण आशिटामाप्राइड घेतलेलं आहे इथं पांढऱ्या माशीसाठी, बघू शकता आपण. तर ह्यासाठी हे दोनच आपण घेतलेले आहेत. आणि या दोन्हीचं आपण इथं पाणी केलेलं आहे बकेटमध्ये. आशिटामाप्राइड 12 झाईड वेगवेगळं, आणि आपण इथं फवारणी इथं चालू केली आहे. तर या दोनच फक्त घेऊन टाका, बाकी काहीची घ्यायची गरज नाही, कारण URB प्रक्रियायुक्त असल्यामुळं. तर आपण इथं 12 झाईड जे आहे, तर हा पेट्रोल पंप असल्यामुळं याच्यावर 50 मिली घेतलेला आहे आणि 20 ग्राम आशिटामाप्राइड घेतलेला आहे. हे दोनच औषधी घेतले, बाकी टॉनिक वगैरे विद्राव्य खतं ॲमिनो ॲसिड काहीही घेतले नाही, कारण URB प्रक्रियायुक्त असल्यामुळं. आणि पानं बघा कशा प्रकारे कातरलेले आहेत. अळीचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. तर अशा प्रकारे अळीसाठी नियंत्रण आवश्यक आहे. रसशोषक किडीसाठी आशिटामाप्राइड आवश्यक आहे. तर त्यासाठी आपण हे दोन्हीही औषधी कीटनाशक आपल्या प्लॉटला फवारणीमध्ये देणं आवश्यक आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं पानं खाणार नाहीत, फुलांना धोका होणार नाही आणि आपलं पीक जे आहे रोगमुक्त राहील. तर अशा प्रकारे आपल्याला इथं व्यवस्थापन फवारणीचं द्यायचं आहे. आणि व्हरायटी आहे बलदेव 47 सुपर URB प्रक्रियायुक्त. त्यामुळं आपले 5 ते 6 हजार रुपये URBमुळे वाचणार आहेत, कारण याच्यामध्ये बुरशीनाशक टॉनिक वगैरे काही द्यायची गरज पडत नाही, विद्राव्य खतं द्यायची गरज पडत नाही.